बोलू. सगळ्या महिला वर्गांना एकच बोलेल, नारी तू नारायणी आहे, अचीवमेंट ही तेरी पहचान है. आज सगळ्या लेडीज लोकांचं ऐकलं, फार बरं वाटलं. आणि आज आम्हाला हक्काचा दिवस आम्हाला दिल्याबद्दल आणि आम्हाला बोलायला दिल्याबद्दल थँक्यू सावंत सर. कारण आता प्रत्येकाच्या तोंडून प्रत्येकाचं ऐकतच आली आहे की स्त्री कधी हरत नसते, तिला हरवलं जातं, समाज काय म्हणेल म्हणून तिला घाबरवलं जातं. आणि घाबरतच ती कुठचा बिझनेस करायचा किंवा नाही करायचा ह्याबद्दल तिची भूमिका असते, काय करायचं म्हणून. पण जर बघितलं असेल, प्रत्येक लेडीज लोकांनी जे म्हणणं मांडलेलं आहे की एखादी स्त्री स्वयंपाकघरात राहून सुद्धा जिभेवरती चव सांभाळते, ती स्त्री काही करू शकते. बरोबर. आज तसंच आहे. सावंत सरांना एक वाक्य नेहमी ऐकत, म्हणजे त्यांनी जेव्हा हा बिझनेस जेव्हा स्टार्ट केला असेल ना, ही टीम जेव्हा उभी करत गेली असेल ना, तेव्हापासून मी ऐकते आहे. सावंत सरांना एकच वाक्य ऐकायला मिळत असेल की सावंत सरांच्या टीम मध्ये फक्त लेडीजच आहेत. हे त्यांना तेव्हा टोमणे होते काय माहिती नाहीये, पण एक आशीर्वादच ठरलेला आहे की कंपनीनेच नाव दिलेलं आहे लेडीज एंटरप्रेनर म्हणून. आणि ते आपल्या टीमला सार्थ ठरलेलं आहे. कारण आज बघितलं जर असेल की आपला जो टीम डे 4 मध्ये 2 लेडीज, एटीएस ग्रुप मधल्या 2 लेडीज तिथे जाऊन त्यांनी सार्थ करून दाखवलं की लेडीज एंटरप्रेनर म्हणून. तर आजच्या ह्या एटीएस ग्रुप मधल्या सर्व हिरकणींना आजच्या दिवशीचा मानाचा मुजरा. आणि ही जी भरारी आहे तुम्हाला अशीच घ्यायची आहे. बघा, प्रत्येकाला पुढेच जायचं, असे पाय ओढायला भरपूर असतात. जसं मी नॉमिनीज बिझनेस म्हणून आलेली आहे, पण नॉमिनीज जर नसलं असतं, हा जर नॉमिनीज म्हणून असं जर नसलं असती तर हा मी बिझनेस करू शकली असती का? म्हणजे हा मला मिळाला असती का? मला सुरुवातीपासून करत बसायला लागलं असती. पण आज नॉमिनीज फॅसिलिटीमध्ये मी प्रत्येकाला माहितीये, मी त्यांचं कार्य सुद्धा ह्या बिझनेसमध्ये आलेल्या पैशातून केलेलं आहे. मुलाला जे गिफ्ट दिलेलं आहे ते सुद्धा केलं. शिवाय माझं जे घर प्रत्येकाची एक स्वप्न असतं ते पण मी केलेलं आहे. आणि एक मोठं स्वप्न असं असतं ते सगळ्यांनी बघितलेलं आहे की ह्याच आलेल्या पैशातून मुलाचं लग्न सुद्धा केलेलं आहे. मग ह्याच्यापेक्षा वेगळा बिझनेस काय असतो? आणि आपल्याला काय काय करायचंय ह्या बिझनेस मधूनच राहून आपल्याला करायचंय. सॉरी, जास्त बोलणार नाही कारण किती वेळ आहे माहिती नाहीये, कारण प्रियांका मॅडमना पण त्यांचं पण ऐकायचं आहे. तर ह्या सगळ्यांना आजच्या दिवशी सगळ्या हिरकणींना, एटीएस ग्रुपच्या सर्व हिरकणींना आजच्या दिवशीसाठी मानाचा मुजरा. धन्यवाद. हो, हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? नक्कीच येतोय मॅडम. ओके, नक्कीच नक्कीच मॅडम. सगळ्या हिरकणींना तुम्ही जे आज शुभेच्छा दिलात, तशीच आपल्यामध्ये ना एक नारी शक्ती हिरकणी जिला म्हणतो, जिनी कधीच आज लीडर्स आपण सगळे इथे आहोत, सगळ्यांना माहितीये की जिनी कधीच आपले प्रॉब्लेम कोणापर्यंत पोहोचू दिले नाही. प्रॉब्लेम नव्हते असे नाही, सगळेच प्रॉब्लेम होते. पण त्या सगळ्या प्रॉब्लेमला मात करून आज आपण जे बघतोय, म्हणजे मी आज जी तुमच्या समोर जी बोलते ना, हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये नव्हता, पण तू करू शकतेस हा कॉन्फिडन्स जिने मला दिला किंवा माझ्यापर्यंत, म्हणजे तू काहीही प्रॉब्लेम आले तरी तू करू शकते, हा आत्मविश्वास जिने माझ्यामध्ये घडून दिला. माझ्यात काय, आज इथे बसलेल्या प्रत्येक महिलेमध्ये, प्रत्येक मैत्रिणीमध्ये तो आत्मविश्वास जिने निर्माण करून दिला, जिने लीडर्स म्हणून नाही, एनटीसी म्हणून नाही, किंवा जसं बघतो आपण ऑफिसमध्ये जसे बॉस असते, ज्याचं बॉसिंगगिरी असते ना, ती बॉसिंगगिरी न करता मैत्रिणीप्रमाणे, बहिणीप्रमाणे जी सोबत राहून प्रत्येक प्रॉब्लेमला जे सोल्युशन दिलंय ना, अशा माझ्या मैत्रिणीला, म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या प्रियंका निकम मॅडम, मी यांना इन्व्हाइट करते. मॅडम, अप टू यू. थँक्यू. आवाज येतोय मॅडम? आवाज येतोय ना? ओके ओके ओके. सगळ्यांना नमस्कार. आणि सगळ्यांना खरंच सॉरी बोलेन, कारण जो कंटिन्यू आपली लिंक चालू होती आणि मॅनेजमेंटची मीटिंग असल्यामुळे तिथे काहीच करू शकत नव्हतो. पण मॅनेजमेंट एवढी सपोर्टेड आहे की आपल्याला प्रत्येक टायमाला मदत करते आणि आपला टाइम 2 ते 4 तर होताच. पण आपल्याकडे एवढ्या नारी शक्ती आहेत की ज्यांची उत्तुंग भरारी आणि त्यांची जी अचिव्हमेंट आहे त्याला कुठली आपण टाइम मध्ये बाउंडिंग करू शकत नाही. ते आज आपण उदाहरण पाहिलं.
तर सगळ्यात प्रथम सर्वांना खूप खूप महिला दिनाच्या शुभेच्छा. जय जिजाऊ, जय सावित्री, जय अहिल्या आणि जय ATS नारी शक्ती. तर सगळ्यांनीच नारी आज 8 तारीख 8 मार्च हा आपला दिवस असतो आणि मस्त एक सांगितलं, की नारी शक्ती म्हणजे जगात आपण पाहिलं सगळीकडे तर जेवढ्या पण महिला आहेत त्यांच्यासाठी एकच दिवस साजरा केला जातो. पण आपण ATS ग्रुपमध्ये आहोत आणि आपण मायले मॅपच्या प्लॅटफॉर्मवरती काम करतोय. तर आपल्याकडे वर्षाचे 12ही म्हणजे वर्षाचे 12ही महिने आणि 365 दिवस फक्त महिला दिन साजरा केला जातो. ते उदाहरण आपण सगळ्यांनी पाहिलंय आणि त्यातल्या त्यात आपला ATS ग्रुप. तर त्याच्यामुळे आपण तर नेहमीच नारी शक्ती सगळीकडे एक अग्रेसिव्ह असतो. आपण सगळीकडे जास्त म्हणजे पूर्ण ATS हेडवरती पाहिलं तर म्हणजे आज पूर्ण पण अख्ख्या वेस्टर्न झोनमध्ये पाहिलं तर सगळ्या ग्रुप जेवढे आहेत, जेवढ्या ग्रुपला मी ओळखते त्या ग्रुपमध्ये 70% महिला ज्या ग्रुपमध्ये असतील तो फक्त ATS ग्रुप आणि त्याच्यामुळेच मी नेहमी सांगते, की सबसे भारी ATS ग्रुप की नारी. तर काही थोडंसं चर्चा करू आपण. थोडं काहींना माहिती आहे माझं थोडासा इश्यू म्हणजे जी खुशी असते प्रत्येकाची प्रत्येक महिलेच्या आणि महिलेचं सगळ्यात ते एक स्वप्न असतं प्रत्येक महिलेचं. तर ते माझ्या भावना समजू शकतात त्याच्यातून मी चालली तर एक बद्दल सांगेन. एक बाई पण भारी देवा हा मूव्ही मोस्ट ऑफ म्हणजे मला तर माहिती आहे ATS ग्रुपमधल्या भरपूर महिलांनी पाहिलेला आहे आणि आपण सोशल मीडिया सगळीकडे आपण पाहिलं. बाई पण भारी देवा. मला सांगा खरोखर बाई पण भारी देवा असतं का? असतं? बाई पण भारी नसतं. ते आपल्याला बनवावं लागतं. आणि खरोखर जर आपण पाहिलत बाईमध्ये इतकी ताकद आहे. एका महिलेमध्ये इतकी ताकद आहे ना, की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक बाई जेव्हा एका बाळाला जन्म देते, एक आपल्या उदरामध्ये एक आपल्यासारखी एक निर्मिती तयार करते. डिलिव्हरी सारख्या भयानक ती बाई जी जन्मतात एकदम स्ट्रॉंग असते. पण अशा काही गोष्टी घडतात, अशा काही गोष्टी म्हणजे घडतात. त्याच्याने तीच लेडी काय होऊन जाते, दुबळी होऊन जाते. मग अशा काही गोष्टी असतात, अशा कोणत्या गोष्टी असतात, की त्याच्यामुळे ती दुबळी होऊन जाते. जर खरोखर ती एकदम सक्षम आहे, तर अशा कितीतरी प्रसंग समोर आल्यानंतर अशा तू काही करू शकत नाही. तू हे करू नको, तू ते करू नको. जशी एक मुलगी जन्माला आल्यानंतर जसं-जसं आपण प्रत्येकजण त्या स्टेपमधून गेलो आहोत. मुलगी असते, मुलीची जेव्हा जसं कॉलेजला जातो, जसं-जसं आपलं वय वाढत जातं, तसं-तसं रिस्ट्रिक्शन वाढत जातात. तू हे करू नको, तू ते करू नको, इथे बसू नको, तिथे बसू नको, अशी चालू नको, अशी फिरू नको. ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, सातत्याने आपल्या कानावरती पडत जातात. आणि हे जे शब्द जे कानावर पडत जातात आणि त्या शब्दांमुळे काय होतं, तू असं केलंस तर लोकं काय म्हणतील? तू असं केलंस तर लोकं नावं ठेवतील. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं रिस्ट्रिक्शन फक्त त्या महिलेलाच असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी कानावर पडल्यामुळे तिच्यामध्ये जी जिद्द जी असते, तिच्यामध्ये जी काहीतरी आत्मीयता असते, काहीतरी करण्याची, हे सगळं कुठेतरी दबलं जातं आणि एक निराशा तिच्या आयुष्यात येत जाते. निराशा येत जाते, की नाही मी हे करू शकत नाही. जसं टक्के मॅडम पण बोलल्या, म्हणजे खूप महिला अशा बोलल्या, की एक प्लॅटफॉर्म पण मिळत नाही आणि त्याच्यामुळे ती अशी होत जाते, की तिच्यामध्ये असलेली शक्ती ती काय करून टाकते, की हरवून बसते. मग त्यासाठी एक उदाहरण सांगेन. तुम्ही गरुड पाहिलं असेल. सगळ्यात आकाशात उंच झेप घेणारा पक्षी कोणता आहे? तर गरुड. गरुड किती जरी उंचावरती असला, तर त्याला समजा तहान लागली, त्याला पाणी पाहिजे असेल, तर त्याला काय करावं लागतं? किती उंच असेल तर तिथून त्याला जमिनीपर्यंत म्हणजे परत ग्राउंड लेव्हलला यावं लागतं. कशासाठी? थेंबभर पाण्यासाठी. मग तो परत ग्राउंड लेव्हलला आल्यानंतर असा विचार करतो का मी आता मला परत उंच झेप घ्यायचीच नाहीये. मी एवढ्या उंचावरून मी खाली आलोय. तर परत त्याला काय करावं लागतं? त्याचं जे काम आहे, त्याला जे उंच भरारी घेतल्याशिवाय तो जगू शकत नाही. मग परत तो काय करतो, की उंच भरारी घेतो. मग तसंच सेम महिलेच्या लाईफमध्ये आहे. एक महिला आपले जे फॅमिली लाईफ मधले प्रॉब्लेम्स असू देत, एखादा व्यवसाय करत असेल तर व्यवसायातल्या अडचणी असू देत, पर्सनल लाईफले प्रॉब्लेम असू दे किंवा कुठल्याही कारणास्तव किंवा बिझनेस मधले प्रॉब्लेम असू दे, नोकरीमधले प्रॉब्लेम असू दे. या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये काय होते, एक निराशा म्हणजे तिच्यामध्ये येत जाते. त्यात निगेटिव्हिटी येत जाते, की नाही मी परत करूच शकत नाही. लोकं अशी बोलतात, लोकं तशी बोलतात. तर हे जर न करता तर प्रत्येकाने जर एक विचार करायची दिशा जर बदलली, जसं गरुडाने ठरवलं, की मला परत वरती जायचंच आहे. कारण मला माझं ते लाईफ आहे. मग असं प्रत्येक महिलेने ज्या लाईफमध्ये येणारा कोणताही प्रॉब्लेम असू दे, त्या प्रॉब्लेमवरती मात करून
त्या अडचणींवरती मात करून जर फक्त विचारांची दिशा बदलली तर काय करू शकतो आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. आज जे काही प्रयत्न केला जातोय की आज सकाळी आपण 2 वाजल्यापासून बोलतोय, खूप छान पूर्वा मॅडमने कन्सेप्ट समजावली. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण एक्सप्लेन केलं की का हे करायचं आहे किंवा कशासाठी करायचं आहे. हे जर प्रत्येक महिलेने जर फक्त पॉझिटिव्हली घेतलं, फक्त आजच्या दिवसासाठी नाही तर लॉंग टर्म साठी, भविष्यासाठी जर प्रत्येक महिलेने जर असा विचार डोक्यामध्ये घेतला, तर नक्कीच आपण आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मुलांचं जे भविष्य आहे, आपल्या नेक्स्ट जनरेशनसाठी खूप असं काहीतरी करू शकतो. आणि त्याच्यातूनच जसं जिजाऊनी ठरवलं म्हणून शिवबा तयार झालेत, रमाबाईंनी ठरवलं म्हणून काय झालं, डॉक्टर आंबेडकर तयार झाले. मग तसं जर प्रत्येक महिलेने जर ठरवलं की मला काहीतरी करायचंय, असं जर आपण इतिहासात पण सगळी नावं भरपूर उदाहरणं आहेत अशी, असं प्रत्येक महिलेने जर ठरवलं की मला काहीतरी सक्षम बनायचं आहे, जेणेकरून माझ्या पुढच्या पिढीसाठी, येणाऱ्या भविष्यासाठी मला काय करावं लागणार नाही, कुठेही हात पसरावं लागणार नाही. ती नोकरीसाठी असू देत, हेल्थसाठी असू दे, वेल्थसाठी असू दे. तर त्याच्यासाठी ही अपॉर्च्युनिटी जी तुमच्यापर्यंत सांगितली गेली की आज काही महिला अशा असतील की त्याने रजिस्ट्रेशन केलंय, यूज करतायत, वापरतायत. पण त्याच्यामध्ये जर खरोखर सिरियसली करायचं असेल तर फोकस करून आपल्याला करावं लागेल. आपल्या विचारांची जी दिशा आहे ती आपल्याला बदलावी लागेल. आणि ह्याच ताकदीमुळे जे आज इतिहास सगळ्यांनी घडवलाय, ह्याच ताकदीमुळे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रातच महिला यशस्वी आहेत. असं कुठलं क्षेत्र शिल्लक नाही राहिलंय की जिथे महिला नाहीये. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण सोशल मीडिया आता एवढं स्ट्रॉंग झालंय. रुपाली मॅडमने सगळं उदाहरणं सांगितली. हे सगळं असताना सुद्धा आहे ना, एक नवीन क्षेत्र तयार केलं गेलं. आणि ते नवीन क्षेत्र अशासाठी तयार केलं गेलं जे फक्त महिलांना सक्षम बनवण्यासाठी. आणि ही इंडस्ट्री, ज्या इंडस्ट्री बद्दल आता आपण गेले 2 तास ऐकतोय की आज प्रत्येक महिलेची डेव्हलपमेंट झाली आहे, तीच इंडस्ट्री म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. मग डायरेक्ट सेलिंग म्हणजे का प्रोडक्ट विकायचं काम आहे का, कुठे मेंबर बनवायचं काम आहे का, किंवा कोणाच्या गळ्यात नेऊन प्रोडक्ट असं काहीच नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण बघतो कुठलाही व्यवसाय प्रत्येक क्षेत्रात आपण बघतो आज डायरेक्ट सेलिंगच्या थ्रू चालते. म्हणजे डायरेक्ट टच मधल्या लोकांना काढून टाकून फक्त काय केलं तर डायरेक्ट, आज आपण पाहिलं तर डायरेक्ट सगळ्या क्षेत्रात जा. आज प्रत्येक ग्राउंड लेवलला उतर, रिटेल मार्केटला उतर. आणि हे क्षेत्र असं ना की जगामध्ये खूप वर्षापासून आहे, पण ते प्रॉपर पद्धतीने म्हणजे इम्प्लिमेंट केलं होतं. तर भारतामध्ये काही वर्षापूर्वी पण चुकीच्या पद्धतीने इम्प्लिमेंट केल्यामुळे काय होतं की त्याचा प्रोपोगंडा, मार्केटिंग हा शब्द बदनाम होत गेला होता. आणि मार्केटिंग बदनाम झाल्यामुळे ना लोकांना वाटतं की हे पण ह्यांच्यासारखंच, ते पण त्यांच्यासारखंच. आणि ते करत असताना डायरेक्ट सेलिंग बिझनेस म्हणजे जो प्रयत्न आहे डायरेक्ट सेलिंगचा, जो प्रयत्नातून भारत सरकार एक असा प्रयत्न करते डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून की महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी एक धोरण आखलंय भारत सरकारने. आणि ते सक्षमीकरण म्हणजे काय की महिलांना सक्षम बनवणं. सक्षम कशाबद्दल? फायनान्शियल बॅकअप बद्दल. आणि तोच उद्योग आपल्या हातामध्ये आहे. जो प्रयत्न केला जातोय की आज तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचवला जाते, त्याच्या मागचं कारण नाही का की महिलांना एक रोजगाराची संधी. आणि ती संधी अशी की स्वतःचं घर सांभाळून, मुलांना सांभाळून, घरात सासू सासरे असतील तर सांभाळून, अशा सगळ्या ज्या आपल्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत, ज्याला आपण मदर ऍक्टिव्हिटी बोलतो, त्या मदर ऍक्टिव्हिटीना डिस्टर्ब न करता फक्त जो फ्री टाइम आहे, जो एक्स्ट्रा टाइम आहे, तो एक्स्ट्रा टाइम आपण कुठे ना कुठेतरी वेस्ट करण्यापेक्षा तो एक्स्ट्रा टाइम जर आपण इन्व्हेस्ट केला, फक्त टाइम इन्व्हेस्ट करायचा आणि तो टाइम जर इन्व्हेस्ट केला तर इथून एक महिला स्वतःच्या पायावरती, जसं एक उदाहरणं ऐकली भरपूर सारी की आम्ही हे घेतलं, जी 25 वर्ष नोकरी करून आपण घेऊ शकत नव्हतो, करू शकत नव्हतो. छोटी छोटी जी स्वप्न जी असतात ती पूर्ण करण्यासाठी ह्या प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षम राहू शकतात. आणि त्याचंच उदाहरण जर आपण पाहिलं की खूप जणांच्या तोंडून आलं होतं की आम्ही पनवेलला पाहिलं, तर त्यासाठी कंपनी सुद्धा खूप प्रयत्न करते. आणि खूप प्राऊडली सांगते की ज्या कंपनीमध्ये आम्ही काम करतो त्या कंपनीचं नाव आहे MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. आणि अशी कंपनी तुम्ही गुगलमध्ये जर सर्च केलात, टॉप 10 डायरेक्ट सेलिंग कंपनी इन इंडिया, मार्केटमध्ये भरपूर कंपन्या, जसं श्रद्धा मॅडम पण बोलल्या, खूप कंपन्या दिसतील, खूप प्रोडक्ट्स दिसतील, पण माय लाईफस्टाईलच बेस्ट का? तर गुगलला जाऊन सर्च केला तर तुम्हाला दिसेल की फर्स्ट नंबरला असलेली कंपनी आणि जिने असा इतिहास घडवला. गेल्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये 28 जानेवारीला जवळ-जवळ 1,500 पब्लिक पेक्षा जास्त पब्लिक होतं. त्या पब्लिकमध्ये महिला काय करू शकतात, एक वुमन एंटरप्रेन्योर म्हणून असा एक तिथे सन्मान केला गेला. त्याच्यामध्ये महिन्याचा इन्कम लाखो रुपये कमवणाऱ्या महिला त्या ठिकाणी होत्या.
आणि त्यांच्यासाठी कंपनी भरपूर व्हीव्हीआयपी ट्रीट वगैरे भरपूर केलं होतं. आणि हे सगळं बघितल्यानंतर कळतंय की आज कंपनी लेवलला सुद्धा महिलांना जास्त प्राधान्य दिलं जातंय. आणि त्याचप्रमाणे आता भरपूर साऱ्या महिला, जसं पुतेकर मॅडम वगैरे सांगितलं की खूप इश्यू प्रत्येक म्हणजे कसं ना, घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच. तसं बिझनेस सुरू केल्यानंतर ह्या गोष्टी तर घडतच असतात. मग ह्या घडणाऱ्या गोष्टींवरती मात कशी करायची, या अडचणीतून बाहेर कसं पडायचं, त्याच्यासाठी नेहमी आपल्या एटीएस ग्रुपचे जे प्रोग्राम्स आखले जातात, नेहमी ज्या प्रोग्राम्सद्वारे लोकांपर्यंत हा विषय पोहोचला जातो आणि त्या अडचणींवरती आपण मात करून कसं बाहेर पडू शकतो, ह्याचे वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देण्यासाठी आपला एटीएस ग्रुप नेहमीच तत्पर असतो. वेगवेगळे प्रोग्राम्स आखले जातात. जसं आजचा हा प्रोग्राम स्पेशली लेडीजसाठी ऑर्गनाइज केला. त्यासाठी मी खरं सावंत सरांचं आणि आपल्या एटीएस ग्रुपचे बाकी सगळे लीडर्स सगळ्यांचा मनापासून धन्यवाद बोलते, की आज ह्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र कनेक्ट होऊ शकलो. एकत्र पॉसिबल होणं शक्य नव्हतं. आणि ह्या सगळ्यासाठी जे केलं आता स्पेशल एक स्पीच आहे निखिल सरांचा, ज्याने आम्हाला एका प्रोग्राममध्ये 2 वर्षापूर्वी एक प्रोग्राम झाला होता आणि त्यांनी सांगितलं होतं, की भविष्यात 2025 पर्यंत म्हणजे एटीएस ग्रुप शिवाय ऑप्शन नाही राहणार बिकॉज ऑफ वुमन एंटरप्रेनर. कारण हायेस्ट ज्या लेडीज आहेत, आज रँक होल्डर असू देत, डिस्ट्रिब्युटर असू देत किंवा भरपूर अशा म्हणजे अग्रेसिव्ह काम करणाऱ्या, डेली फील्डवरती काम करणाऱ्या किंवा तुम्ही जर ग्रुपमध्ये ज्या ग्रुपमध्ये आहात, त्या ग्रुपमध्ये जास्त ॲक्टिव्हिटीज येणारे फोटो जास्त महिलांचेच असतात. आणि त्याच्याचमुळे 2025 मध्ये एक कंपनी एमडी नेक्स्ट जनरेशन जे निखिल चंदन सर त्यांचं स्पीचमध्ये एक वाक्य की 2025 मध्ये ह्याच ग्रुपमधून हायेस्ट महिला अचिव्हर असतील आणि लोकांना ऑप्शन असणार नाही. ही प्राऊडली फिलिंग सारखी गोष्ट आहे, कारण महिला वर्ग जास्त असल्यामुळे तेवढे प्रॉब्लेम्स पण जास्त असतात. पण त्याच्यातून सोल्युशन काढण्यासाठी आपल्याकडे नेहमी महागुरू तत्पर असतात. तर त्याच्यामुळे एटीएस ग्रुप तर्फे सपोर्ट होत केला जातो. सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या प्रकारच्या केल्या जातात, ज्याच्यातून धमाल मस्ती करत करत आपण काम पण करू शकतो. आणि त्याच्यामुळे मी सगळ्या महिलांना सांगेन की खरोखर एक स्वतःच्या पायावरती उभं राहून एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची ताकद आज मार्केटमध्ये कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये नाहीये. आणि आहे ताकद ती फक्त आणि फक्त माय लाईफस्टाईल सारख्या म्हणजे प्लॅटफॉर्म वरती आहे. बिकॉज ऑफ त्याच्या मागचं एकच कारण की ह्याच्यामध्ये जर मेहनत केली आणि ती सुद्धा मेहनत 3 ते 5 वर्ष, कित्येक लीडर जसं शैला मॅडम, श्रद्धा मॅडम अशा भरपूर जणांच्या तोंडून ऐकलं. 3 ते 5 वर्ष जर मेहनत केली, जे सिस्टमने केली, जे सांगितलं जातंय, त्या सिस्टमने जर आपण मेहनत केली तर 100% असं उदाहरण तयार होऊ शकतो. ज्या ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे ज्या ठिकाणी आपण फिजिकली ऍक्टिव्ह राहतो, त्या ठिकाणचं मिळणारं इन्कम म्हणजे ऍक्टिव्ह इन्कम मिळतं. आणि पॅसिव्ह इन्कम ज्या ठिकाणी आपण फिजिकली जरी उपस्थित नाही राहिलो, तरी आपण काय करू शकतो, अर्न करू शकतो. त्याचं मोठं उदाहरण जे सगळ्या लीडर्सच्या तोंडून होतं, की मॅडम आता या लेव्हलला आहेत, तरी मॅडम करू शकतात. बिकॉज ऑफ त्याचं मागचं कारण आहे ना, हा इंडस्ट्रीचा स्कोप मला 2017 मध्ये मिळाला. सोरायसिस सारखा इश्यू होता. रिझल्ट आला, सख्खी बहीण स्वाती चोरगे मॅडम जबरदस्तीने प्रोडक्ट दिले. खूप शिव्या खाल्ल्या माझ्या. म्हणजे असं ना आपण शिव्या देतो, काय होतं, असं होतं, निगेटिव्ह पाय खेचला. आज कदाचित जर तेव्हा तेव्हा जर मी ऐकली नसती आणि प्रोडक्ट्स वापरले नसते, तर रिझल्ट पण आला नसता आणि आज ह्या लेव्हलला येऊन सुद्धा एवढा फ्रीडम झाला नसता. आणि प्रोडक्ट्स वापरले, रिझल्ट आला, चांगलं वाटलं, सुरुवात केली. एटीएस ग्रुपमध्ये अननोन वर्षाची मर्जी असल्याशिवाय काहीच होत नाही आणि हे खरंच सत्यच आहे. वर्षाची मर्जी होती म्हणून एटीएस ग्रुप मिळाला. सुरुवात केली आणि इथपर्यंत आली आणि अवघ्या फक्त 6 वर्ष झाली प्रॉपर फील्ड वर्क करताना. त्याच्यामध्ये 2 वर्ष तर लॉकडाऊनच होतं. आणि सांगेन फक्त काय तर ही बिझनेसची सुरुवात करताना मयुरी मॅडम जसं लग्नाच्या अगोदर सुरुवात केली होती आणि लग्न झाल्यानंतर असतं ना, की ह्यांना काय कामधंदे आहेत, फक्त खायचं, गिळायचं आणि फिरायचं. पण आईकडचं लाईफ होतं. आज प्रत्येक महिला ती लाईफ एन्जॉय केलेलीच असते. त्या फेस बोलायला जायचं तेव्हा हे ऐकायला मिळायचं. ह्यांना काय उठलं निघालं, ह्यांना काय सोडून दिलेलं आहे. आणि त्या म्हणजे लग्न सुरू केल्यानंतर, लग्नाच्या अगोदर बिझनेस सुरू केल्यानंतर 3 वर्ष जी झोकून दिली होती. 3 वर्षामध्ये कोणाचं लग्न नाही, बारसं नाही, मुंज नाही, काहीच नाही, कशालाच नाही. फक्त बे के बे, फक्त फोकस क्लिअर आणि सिस्टमने जसं सर सांगत गेलं तसं करत गेली. त्याचाच परिणाम असा आहे, की थायलंड, दुबई वगैरे फिरून आली स्वतः आणि लग्न झालं. लकीली लॉकडाऊनच्या 1 महिना अगोदर 2019च्या एंडिंगला लग्न झालं आणि 2020च्या सुरुवातीला लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन नंतर 3 वर्ष मेहनत घेतली. असं जी बोलायची लोकं, आता काय ह्यांना म्हणजे लग्न झालंय,
कित्येक मार्केटमध्ये लीडर लोकांनी मला विचारलं, म्हणजे जेव्हा मी कुठेच फील्डवर दिसायची नाही, लॉकडाऊनमध्ये सगळं बंद होतं. पण आमची सगळी कामं चालू होती. आम्ही लोकांपर्यंत पोहोचत पण होतो, प्रॉडक्ट्स पण देत होतो, बिझनेस पण समजवत होतो. सगळं चालू होतं. आणि त्याच्यातून जी अचिव्हमेंट झाली, जी आज मानाची रँक बोलली जाते एनटीसी, ती एनटीसी अचीव्ह झाली लॉकडाऊनमध्ये. करोडोचा बिझनेस झाला आणि त्याच्यातून जे इन्कम आलं आणि त्याच्यातूनच मंदीसारख्या परिस्थितीमध्ये मी ठाणा स्टेशनच्या बाहेर जवळच एकदम हार्डली 5 मिनिटावरती स्वतःचं 65 लाखाचं घर घेतलं. एक मुलगी काय करू शकते? हे एक मोठं उदाहरण मी स्वतःचं. कारण मी स्वतःमध्येच म्हणजे म्हणजे माझी अशी की मला स्वतः म्हणजे बोलतात ना, की स्वतःच्या ताकदीवरती, हिमतीवरती उभं राहायचं. पैशासाठी कोणासाठी हात नाही पसरायचे. स्वतःचं सेल्फ सुरुवातीपासून वडील लहान असताना जॉब झाल्यामुळे इंडिपेंडंट राहणं आणि इंडिपेंडंट स्वतःचं लाईफ जगणं, हे तिथून आम्ही शिकलो होतो. आणि तिथून करत हे करत असताना स्वतः गाडी घेतली, घर घेतलं. हे सगळं गेलं अवघ्या 4 वर्षामध्ये सगळं केलं. लॉकडाऊन नंतर तर खूप डेव्हलपमेंट झाली. खूप टीममध्ये ग्रोथ झाला. खूप म्हणजे एवढ्या एसटीसी, आरटीसी जेवढे पण डीटीसी वगैरे आहेत, हे सगळे लॉकडाऊनवाले आहेत. कित्येक लोकं अशी आहेत, की लॉकडाऊनमध्ये आज जेवढे पण बोललीत ना लोकं 17 ते 18 लोकं, त्यातली हार्डली फक्त एक 2-4 लोकं आम्ही जर सोडलं, पूर्वा मॅडम, स्वाती मॅडम वगैरे आम्ही आहेत फक्त लॉकडाऊनमध्ये जॉइन झालेत आणि लॉकडाऊनमध्ये सुरुवात करून इथपर्यंत पोहोचलेत. तर ही सिस्टमची ताकद अशी आहे, की ते एकट्याने आपण कमवत नाहीत. तर आपल्या सोबत आलेल्या प्रत्येक माणसाला कमवण्यासाठी एक चांगला मार्ग दाखवतो आणि कमवण्यासाठी आपण हेल्प करतो. आणि ते करत फक्त फोकस ठेवला. फक्त एक मी प्रोजेक्टवरती काम करतेय आणि मला 5 वर्ष जसं कित्येक फॅमिलीमधून किंवा आपण रिलेटिव्ह समाजामध्ये लोकं असतात, जी 5-5 वर्ष दुबईला जातात, रिटर्न येत पण नाही. आणि अशीच आपण फक्त मी 5 वर्ष दुबईमध्ये आहे. मला फक्त फोकस बिझनेसवर करायचा आहे, असं फक्त जर ठरवलं, तर ते काय घडू शकतं? तर महिन्याला लाखो रुपये येण्यापासून कोणी वाचवू म्हणजे कोणी थांबवू शकत नाही. आणि ॲक्टिव्ह इन्कम तर आहेत, पण पॅसिव्ह इन्कम मी आज प्राउडली सांगू शकते. मी आज गेल्या महिनाभरापासून तर फील्डवरती कुठेच नाहीये. त्याच्यामुळे माझे कुठेही तुम्हाला फोटो पण दिसत नसतील. आणि असले तरी काही लोकांबरोबर होतात मीटिंग, पण तेवढे फोटो नाही टाकले जात. कारण ह्या स्टेजला जाऊन जसं आता काही लोकांनी म्हणजे पाहिलं असेल म्हणजे कित्येक महिला आल्या होत्या एक ओटभरणीचा प्रोग्राम. म्हणजे ही माय लाईफची ताकद अशी आहे ना, की आपल्याला जे जसं पाहिजे तसं आपण करू शकतो. एवढी ताकद ह्या बिझनेसमध्ये आहे. मी तर ओपन सांगेन, लोकं बारशाला सुद्धा खर्च करत नाही. तेवढा खर्च मी ओटभरणीला केला. ही ताकद माय लाईफस्टाईलची. तो 1 महिन्याचा सुद्धा इन्कम नाहीये. जेवढा खर्च केला तेवढा 1 महिन्याचा पण नाही. एका महिन्यातला अर्धा इन्कम आहे जे मी फक्त ओढभरणीला खर्च केलं. ही ताकद आहे. आणि ह्या ताकदीच्या माध्यमातून आपण खूप काही करू शकतो. आपलं भविष्य जर आपल्याला घडवायचं आहे, तर आपल्याला एकच करावं लागेल, कोण काय बोलतंय, कोण ताणे मारतंय, कोण काय करतंय ह्याच्यावरती लक्ष न देता फक्त मला करायचंय आणि मला माझ्या भविष्यासाठी करायचंय, माझ्या मुलांच्या भविष्यासाठी करायचंय. एक फोकस जर ठेवला आणि एक जिद्दीने जर केलं, तर इथे भरपूर सारखी उदाहरणं फक्त एक प्रियंका नाही किंवा एक प्रियांजली बकाळकर नाही. तर इथे प्रत्येक लेडीजचं एक उदाहरण इथे बनू शकतं. फक्त हे करताना, इथपर्यंत येताना एकच गुरुमंत्र जो सावंत सरांनी दिला होता. बोलतात ना, की एक सातत्य ठेवावं लागेल आणि तीव्र इच्छा ठेवावी लागेल. बहाणा बनव नाही तो पैसा कमाव. मग बहाणे न बनवता इथपर्यंत पोहोचल्यामुळे आजचं चित्र असं आहे, की अजून पुढची महिनाभर, अजून पुढचं वर्षभर जरी मी फील्डवरती नाही आली, तर महिन्याचा ₹1,00,000 खर्च म्हणजे ₹1,00,000 कमवणं कुठेच नाही केलं. असं कोणत्या क्षेत्रात ताकद आहे, जो महिन्याला लाखो सोडा, 10,000 सुद्धा कधी येत नाही. एक एक कुठली प्रेग्नंट लेडी जर घरात बसली आणि फक्त तिने जॉब केला तर जे काय असेल जॉबमध्ये तर 1 महिना, 2 महिना, 3 महिना जास्तीत जास्त. त्याच्यावरती ₹1 सुद्धा कोण देणार नाही. पण इथे ही ताकद अशी आहे, आज मी पुढची वर्षभर जरी फील्डवरती बाहेर नाही उतरली आणि फक्त टीमच्या संपर्कात किंवा जे बाकीच्या ॲक्टिव्हिटी करत राहिली प्रॉपर फील्डवर्क न करता, तरी महिन्याचे लाखो रुपये किंवा भविष्यात जी पिढी माझी जन्माला येणार तिला नोकरी करायची गरज लागणार नाही, ही ताकद ह्या सिस्टममध्ये आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना सांगेन, की सिरियसली टाईम आपला संपत आला आताचा सुद्धा. सिरियसली फोकस करा आणि उद्या एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे. खरोखर वाटतंय मी म्हणेन आजपर्यंत तुम्ही किती सिरियसली घेतलात नाही माहिती. पण नक्कीच एवढ्या महिलांना ऐकल्यानंतर कुठेतरी असं एक बोलतो ना, की स्पार्क होऊ शकतं कोणाचंही बोलणं. तसं कुठलीही जो एक टर्निंग पॉइंट ज्याला मी बोलते, एक टर्निंग पॉइंट प्रत्येक महिलेच्या बाबतीत घडू शकतं.
आणि माझं पण टर्निंग पॉईंट सांगेन, ज्या फणसाळकर मॅडमचं उदाहरण सांगितलं, त्या फणसाळकर मॅडम एक फर्स्ट लेडी UTC, हाईट एवढीशीच आहे, पण त्यांना बघितल्यानंतर वाटतं की ह्या करू शकतात तर आपण का करू शकत नाही. आणि तसं प्रत्येकाचा एखादा टर्निंग पॉईंट आजच्या मीटिंग मध्ये नक्कीच काहीतरी घ्याल. आणि तो एक टर्निंग पॉईंट, एक स्ट्रॉंग रिझन, हे मुलांचं कारण न सांगता मुलांच्या कारणांना ढाल बनवून, झाशीची राणी जशी लढली तसं जर जर आपण हे केलं, लढलो आपण, रडायचं नाही तर लढायचं आपल्याला. आणि प्रत्येक जण जर असं लढलं तर नक्कीच येणाऱ्या 2025 पर्यंत जेवढे आपण आज ATS ग्रुप मधल्या DTC अबाव जेवढे बोलत होते, पुढच्या वेळेचा 2 तासाचा न करता आपल्याला, मला वाटतं पूर्ण दिवसाचाच वुमन्स डे आपल्याला साजरा करावा लागेल. आणि वुमन्स डे साठी म्हणजे आपल्याकडे एवढ्या महिला भेटतील, आपल्याला उदाहरणं नवीन नवीन अशी उदाहरणं तयार हो. आणि त्याच्यासाठीच एक लास्ट जाता जाता एक सांगेन की जी स्त्री तिच्या स्वकर्तृत्वावर ठाम राहते, जी स्त्री तिच्या स्वकर्तृत्वावर ठाम राहते, ती स्त्री दुसऱ्या स्त्रियांसाठी एक आदर्श निर्माण करते. जी स्त्री तिच्या स्वकर्तृत्वावरती ठाम राहते, ती स्त्री दुसऱ्या स्त्रियांसाठी एक आदर्श निर्माण करते. असे आदर्श निर्माण करणाऱ्या ATSच्या सर्व नारींना, नारी शक्तींना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देऊन इकडेच आजचं स्पीच संपवते. थँक्यू सो मच ATS ग्रुप, आणि थँक्यू सगळ्या नारी शक्तींना की आज भरपूर ठिकाणी कोणाचे प्रोग्राम्स असतील, कुठे असतील, तरी वेळात वेळ काढून तुम्ही जिथे जिथे एकत्र बसला, तर तिथे अंगण संपल्यानंतर फक्त जेवढा वेळ काढला त्यात अजून 5 मिनिटं काढा. काही पॉकेट्स वाईज काही अरेंज केलेलं आहे, म्हणजे काही गुलाब फुल आपण एकत्र भेटू शकत नव्हतो म्हणून, तर काही पॉकेट वाईज गुलाबाचं फुल देऊन म्हणजे तिथे सेलिब्रेट केलं जाईल. काही चहा नाश्ता पण असेल, तो सगळ्यांनी आनंद घ्या. एकत्र फोटो भरपूर सारे काढा आणि ते फोटो सगळे ग्रुपमध्ये पोस्ट करा. तर थँक्यू सो मच सावंत ATS पूर्ण इंटरनेट ग्रुप आणि सगळ्या शक्तींना की तुम्ही सगळ्यांनी परत जॉईन करून मला ऐकलात, त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. रुपाली मॅडम, ओव्हर टू यू. येस अनम्यूट येस येस करा. नक्कीच. येस थँक्यू मॅडम. नक्कीच सलाम तुमच्या जिद्दीला, सलाम तुमच्या खरंच कर्तृत्वाला. आणि या सगळ्या ह्याच्यानी आहे ना, नक्कीच तुम्हाला सांगते की एक डिपेंडेंट हाऊसवाईफ एक इंडिपेंडेंट कशी बनू शकते तुमच्या सपोर्ट नुसार. आणि मी त्याचं मोठं उदाहरण आहे, आणि माझ्यासारख्या अशा कितीतरी उदाहरणं आहेत इकडे की एक डिपेंडेंट हाऊसवाईफ कशी इंडिपेंडेंट होऊ शकते. आपण जर सातत्य ठेवलं तर ते होऊ शकतं. पण मी तुम्हा सगळ्यांना सांगेन की मॅडमनी आता जसं सांगितलं की आज जसं तुम्ही सगळ्या या प्रोग्रामसाठी जॉईन झाल्या, तसंच उद्याही आपला एक प्रोग्राम आहे. आणि मला आत्ताच एक गुड न्यूज मिळाली आहे की आजचा जो महिला दिन आहे, या महिला दिनानिमित्त आहे ना, उद्या आपल्या महिलांचं चांगलं स्वागत होणार आहे. काहीतरी गोड आहे आपल्याला तिकडे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या फॅमिली बरोबर तिकडे वेळेमध्ये हजर व्हायचं. आणि या प्रोग्रामसाठी मी सगळ्यांचे धन्यवाद देईन. आज प्रत्येक लीडर्स, आज ATS ग्रुपचे जेवढेही लीडर्स आहेत, जे आज आपल्या कॅमेरा समोर दिसल्या, काही दिसले नाहीत, अशा प्रत्येक लीडर्सचा मी धन्यवाद देईन. आणि मी धन्यवाद सावंत सरांचं सुद्धा करीन की मला ह्या प्लॅटफॉर्मवरती या ऑनलाईनच्या माध्यमाने बोलण्याची संधी दिली. आणि इथेच आपला प्रोग्राम म्हणजे संपला हे मी जाहीर करीन. थँक्यू सर्वांना. आणि जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. एक मिनिट.